नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहात का की स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय असतं? लोक स्टॉक मार्केटमध्ये पैसे कसे कमवतात? आणि सर्वात महत्त्वाचं, आपणही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो का? या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कृष्णा आणि स्वागत आहे गावचा ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टॉक मार्केटबद्दल बघणार आहे. तर सर्वात पहिलं आपण हे बघू की स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय असतं. स्टॉक मार्केट म्हणजे एक अशी जागा आहे जिथं कंपनी शेअर्स खरेदी आणि विक्री केली जाते. आता ज्या वेळेस एखादी कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असतो, त्यावेळेस आपली कंपनी जी आहे ती आपली शेअर्स जे आहे ते विक्रीला काढते. आणि ज्यावेळेस आपण जे शेअर्स खरेदी करतो, तेव्हा आपण त्या कंपनीचे मालक बनतो. आता मालक बनतो म्हणजे पूर्ण मालक नाही बनत, तर काही हिस्स्यासाठी आपण त्या कंपनीचे मालक बनतो. आता हे आपण पुढे बघणारच आहोत, पण त्याआधी हे बघू की आपण हे शेअर्स खरेदी करतो, तर हे शेअर्स म्हणजे नेमकं काय असतं? आता शेअर्स म्हणजे काय असतं, की त्या कंपनीचा एक छोटासा हिस्सा असतो. आता उदाहरणासाठी सांगतो, एक कंपनी जी आहे, जी 100 शेअर्स विक्रीला काढते आणि आपण त्यातले एक शेअर जर खरेदी केला, तर आपण त्या कंपनीचा 1% साठी मालक बनू. म्हणजे तेवढ्या हिश्श्यासाठी आपण त्या कंपनीचा मालक बनू. ठीक आहे? हे तुम्हाला समजलंच असेल. आता हे शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्याकडे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. एक आहे BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि सेकंड आहे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे. आता ज्यावेळेस शेअर्सची प्राइस वरती किंवा खालती येते, ते कशावरती असतं? ते पूर्णपणे असतं डिमांड अँड सप्लायवरती. आता हे डिमांड अँड सप्लाय काय असतं? तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बेसिक बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये डिमांड सप्लाय हे पूर्ण आपण कव्हर करणार आहोत. तर हे तुम्हाला समजलं असेल की स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं आणि शेअर्स म्हणजे काय असतं. तर आता लोकांना प्रॉफिट जो होतो तो कसा होतो? प्रॉफिट होण्याचे 2 मुख्य कारण आहेत. एक आहे ट्रेडिंग. ट्रेडिंगमध्ये कसं असतं, कमी टाईममध्ये तुम्हाला खरेदीही करावी लागते आणि विक्रीही करावी लागते. त्यामध्ये तुम्हाला लॉस होऊ किंवा ह्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होऊ. पण ते काय असतं, कमी टाईममध्ये तुम्हाला खरेदी आणि विक्री करावं लागतं. ते घाईघाईमध्ये होतं. आणि सेकंड आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं, की जे आज मी शेअर्स घेऊन ठेवलेत, ते काही वर्षानंतर मी सेल करणार आहेत, म्हणजे विकणार आहे. तर त्यामध्ये कसं असतं, रिस्क जो असतो तो कमी होतो आणि त्यामध्ये प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की एक लाँग टर्मसाठी मी विचार करतो इन्व्हेस्टमेंटमध्ये. आणि जे ट्रेडिंग आहे त्यामध्ये थोडंसं रिस्क जास्ती असतं, कारण की मी घाईघाईमध्ये घेतोय, म्हणजे कमी टाईममध्ये घेतोय आणि कमी टाईममध्येच विकतोय. म्हणजे मला जिथं प्रॉफिटही होईल तो लवकरच होईल आणि लॉस होईल तो बी लवकरच होईल. म्हणजे जेवढा मोठा प्रॉफिट आहे, तेवढा मोठा लॉस पण आहे. कारण की तिथं टाईमची कमतरता आहे. टाईम कमी आहे. त्यामुळं घ्यायचं पण लगेच आहे आणि विकायचंही लगेच आहे. त्यामुळं तिथं लॉस होण्याचे चान्सेस ट्रेडिंगमध्ये जास्ती आहेत. आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं असतं, लाँग टर्मचा विचार असतो. की मी आज घेतलं आणि काही वर्षानंतर मी ते सेल करणार म्हणजे विकणार. तर त्यामध्ये आपल्याला लॉस कमी होण्याचे चान्सेस कमी असतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलंच असेल. पण अजून एक मुख्य कारण असतं, ज्यावेळेस एखादी कंपनी आहे जी चांगला बिझनेस करते, ती चांगली ग्रो करते, त्यावेळेस जे कंपनी आहे आपल्या शेअर होल्डर म्हणजे कोण? तुम्ही, आम्हीच. जसं की आता मी एक कंपनीचे शेअर्स घेतले, तर त्या कंपनीसाठी मी त्यांचा शेअर होल्डर झालो. तर मी सेम जसं एखादी कंपनी आहे, तर ती चांगली प्रॉफिट करते, चांगला ग्रो करते. तर त्यावेळेस काय करते, जे आपलं जे प्रॉफिट होतात त्यामध्ये काय करते, आपल्या शेअर होल्डरला काही प्रॉफिट देते किंवा त्यामध्ये काय करते, आपले शेअर जे आहेत ते बोनस म्हणून देते. कोणाला? आपल्या शेअर होल्डरला. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला काही प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्ती असतात. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो स्टॉक मार्केटमध्ये. आता प्रॉफिट होतं हे तर बघितलं, पण लॉस पण होऊ शकतो. कारण की जिथं प्रॉफिट आहे तिथं लॉसही आहे. आता लॉस कशामुळे होऊ शकतो? लॉस होण्याचे चान्सेस हे आहेत, की आपण ज्यावेळेस नॉलेज घेत नाही, म्हणजे आपण माहिती घेत नाही पूर्णपणे आणि डायरेक्टली आपण स्टॉक मार्केटमध्ये उतरतो, पैसे घेतो आणि लावतो. त्यावेळेस आपल्याला तिथं लॉस होतो आणि आपण तिथं मार्केटला काय बोलतो, गॅमलिंग आहे, सट्टा आहे, इथं आपल्याला लॉसेसच होतात. खूप जणांचे लॉसेस झालेत, मलाही झालेत. असं ऐकण्यात आलेलं असतं आणि आपण ते पण करतो आणि आपण पण तेच मार्केटला बोलतो. पण ज्यावेळेस आपण पूर्ण माहिती घेऊन, आपण शिकून जर स्टॉक मार्केटमध्ये आलो, तर आपल्याला तिथं काय होतं, रिस्क जो आहे तो कमी होतो. म्हणजे लॉस होण्याचे चान्सेस कमी असतात. कारण की आपण पूर्ण माहिती घेऊन आलेला असतो. जर तुम्हाला माहितीच नाहीये, की स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय असतं आणि तुम्ही तिथे पैसे लावलात, तर तिथे लॉस होण्याचे चान्सेस तर जास्तीच असणार आहेत. आणि आपण पूर्ण माहिती घेऊन जर स्टॉक मार्केटमध्ये आलो, तर तिथं आपला रिस्क थोडासा कमी होतो. तर आपण पूर्ण माहिती घेऊ, पूर्ण आपण शिकूया, त्यानंतर आपण स्टॉक मार्केटमध्ये पहिलं पाऊल टाकूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बेसिक बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं ॲडव्हान्स म्हणजे थोडंसं पुढचं पाऊल टाकणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं ॲडव्हान्स बघणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.